आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चहा। आशु। हाय। सॉरी। अरे कीर्ती बाळा, आलीस तू? ये बस ना, आपण बसून बोलू। हा, तू काही खाल्लेस का? मी पटकन करते काही। नकोय मला। ते चिडू नकोस ना बाळा, आपण बोलू ना शांतपणे। बस ना तू। चिडू नको म्हणतेस। रात्र दिली होती तुम्हाला विचार करायला। सकाळ झाली तरी कोणी कॉल नाही केला, काय समजायचंय मी? अगं कीर्ती, कीर्ती हा निर्णय इतक्या सहजासहजी घेणं शक्य नाहीये, म्हणून आपण बसून बोलू असं म्हणते ना तुझी आई। हो का? पण मला असं वाटतंय की निर्णय झालाय तुमचा। नाही म्हणजे तुम्ही फोन नाही केलात आणि घरात तर असं वातावरण आहे जसं काही घडलंच नाहीये। या मॅडमकडे आणि आशूच्या चेहऱ्याकडे बघून मला असं वाटतंय की तुमचा निर्णय झालाय। मग बसवून समजवण्याचा खोटा प्रयत्न कशाला करताय? नाही सांगून टाका ना की बाई तुझं आम्हाला काही म्हणणं पटत नाहीये, तू आणि तुझा नवरा कुठेही राहा, रस्त्यावर राहा, भिका मागा, आम्हाला काही फरक पडत नाही, हेच ठरलंय ना, सांग नाही। कीर्ती, तू नेहमी इतकं टोकाचं का बोलतेस? मी टोकाचं बोलते? मग सांगून टाका काय ठरलंय, काय निर्णय आहे? थांबा, मी सांगतो। आपला जो फ्लॅट आहे इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेला, तिथे तू आणि तो दोघं शिफ्ट व्हा आणि तिथे राहा। वा, काय काय निर्णय घेतलाय माझ्या सख्या भावाने माझ्यासाठी। पण आई, तू म्हणायचीस ना आधी की आपण सगळे एकत्र राहू, मी कुणाला वेगळं राहू देणार नाही। मग आता काय झालं? आता तुझी पोटची मुलगी घराच्या बाहेर जातीये, तुला फरक नाही पडत आहे का? असं काही नाहीये बाळा, तू तू शांत हो ना जरा। नाही होणार आहे मी शांत। आई असंच आहे, दिसतंय ना आशू काय बोलला, कळलं नाही तुला? तुझी मुलगी मेली ना तरी या घरात कुणाला काही फरक पडत नाहीये। कीर्ती, बावळटेस का तू? काय तोंडाला येईल ते बरळतेस? मग काय करू आई? अगं तू तुझ्या मुलीचा पण विचार करत नाहीयेस। असं नाहीये कीर्ती, काही दिवस तुम्ही तिथे राहा। आम्ही विचार केलाच नाही असं नाहीये ना। नाही नको, तुमची भीक नकोय मला। सुहासला माफ करायचं नाहीये ना तुम्हाला? ठीक आहे, मी आणि माझा नवरा आम्ही दोघे जण जाऊ बाहेर, कुठेही राहू, काही करू, पण तुमचा फ्लॅट नकोय मला, प्लीज। आणि आशू, तो जो फ्लॅट देतोयस ना तो फ्लॅट नाही देतेस, भीक देतोयस, आणि तुझी भीक नकोय मला। तुझा 1 रुपया सुद्धा नकोय। मी हे अशी घरातल्या कपड्यांवर घर सोडून निघून जाईन, पण तुमची भीक नकोय मला। अरे ताई, बास झाला मेलोड्रामा, अति करतेस तू। हे बघ, आणि तुझ्या नवऱ्याने जे केलं ना त्याला, सुहासने जे काही केलं ना त्याची शिक्षा त्याने भोगली आहे। तुझ्या मनात शंका आहे ते सांग ना, तुला आम्ही या घरात नकोय ते सांग ना। ऐक, शंका ना फार छोटा शब्द आहे, माझा विश्वासच नाही तुझ्या नवऱ्यावर, ठीक आहे? बघतेस ना, माझ्या सख्या भावालाच मी या घरात नको। मला वाटायचं हे घर जितकं तुझं आहे तितकंच माझं पण आहे। नाही, लहानपणापासून आई आणि भाऊ तेच सांगायचे ना मला, हो ना आई? मग आता काय झालं? लग्न झालं ना, ठीक आहे, मी या घरातून निघून जाते। माझा आणि तुमचा संबंध कायमचा संपला, आणि तुमची मुलगी मेली समजायची आता? संपलंय सगळं, मी हे घर सोडून निघून जाते। झालं का समाधान? हेच ऐकायचं होतं ना तुला?
कीर्ती सीताई 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 सीता सीता आशू, त्यांना आपण आउट हाऊस मध्ये राहू द्यायला हवं होतं का? मला माहिती आहे सीताला हे सगळं सहन होणार नाही. भाऊ, हा जो निर्णय आहे ना, हा सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. तुम्हाला जरी चुकीचा वाटत असला तरी. आशू भाई आता राईट अँगलने फोडून बघ बरं. राईट. इथे मधून मधून. अरे हा स्ट्रेट अँगल. अरे नाही राईट अँगल. लघु कोण वेग. काय चाललंय काय? अरे बापरे, तुम्ही अभ्यास करताय? मला वाटलं कॅरम खेळताय. अरे भाई आता आम्ही सगळे स्कॉलर झालोय. आता बोर्ड फाडून पहिले येणार आता आम्ही. आणि सरांनी आम्हाला कॅरमच्या मदतीने गणित कसं शिकायचं हे शिकवलंय. तू शिकणार आहे? इट्स ओके, कॅरी ऑन कॅरी ऑन. ए भाई, कॅरी ऑन काय तुला दाखवता आता. याला काय बोलतात सांगतो हा तुला. याला बोलतात ऍक्यूट अँगल. सांग त्याला सांग. अरे असं नाही रे, असं इथून घे आणि मार. ऍक्यूट अँगल मधून सांगितलेलं सर. नाही रे ए, बाबा. जाऊ दे. थांब 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 थांब. आता मी तुम्हाला दाखवतो अपटूस अँगल. आपण ऍप्टूस येडाय करायचं जरा. ऑप्टिव्ज. थँक्यू भाई. ऑप्टिव्ज अँगल. तेच ते रे, तेच ते. ऑप्चूस अँगल. चूस. काय रे, काय चाललंय? अरे अभ्यास चाललाय पोरांचा बघ. हा. असा अभ्यास कसला? बसले टाइमपास करत. ते मला कामाला लावतात, मी काम करत बसलो इकडे. ब्रेक करायला ब्रेक कर. इकडे 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 ये. टाइमपास करतोय आम्ही. मग काय? आमच्या सरांनी असंच शिकवलं आम्हाला. याच्यावर अभ्यास शिकवलाय भाई. बघा आता तुम्हाला. अरे जाऊ दे रे बाई, कुठे याच्या नादी लागतो. रॉकी, तुला आता मी सांगतो आम्हाला काय शिकवले. अपटूड अँगल. अपटूड. घ्या. उलटा सांगायला. रॉकी, कसला विचार करतो? नाही कसला नाही. आता तू ना फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो. आता डेट ठरली ना एंगेजमेंटची. मग डोक्यात सगळी तयारी सुरू असेल भावाच्या. बाई हे बघा, आता सगळं अभ्यास वगैरे बंद करा. आपण उद्या करू. बोल काय तयारी करायची आहे सांग. अरे ऐका, एवढी काय घाई करायची गरज नाही. अजून कशातच काही नाहीये. पण काय? अरे काय झालंय, माझा आणि संपदाचं थोडं भांडण झालं. ती ऍक्च्युली मला म्हणत होती की तिने काही लिस्ट काढली रे कपड्यांची. ती मला फोर्स करते की हेच घे म्हणून. मी नाही घेऊ शकत रे. अरे बाबा, ती एवढी बोलत होती तर घ्यायचंच ना. अरे नाही बाबा, मी नाही घेऊ शकत तिच्याकडून असे. अरे रॉकी रॉकी ऐक ना, मी काय म्हणतो, शिवाने तुझ्यासाठी काही पैसे बाजूला काढून ठेवले होते तुझ्या लग्नाच्या खर्चासाठी. तू ते वापर ना. हा